आम्ही झाला आता डोक्यात टेन्शन. आता आम्ही गावाला जायची तयारी करतो बा. कसं आहे, उद्या आमच्या गावात संक्रांत आहे. संक्रांतीला जा लागते मला. इच्छित संक्रांत दरवर्षी तुमच्या घरची करावं काय, आमच्या घरची करणार आई बाई बुवा. काय जातं राही ना आजचे दिवस, तुम्ही असं गमती मला जरासं. नाही 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 बा, आपल्या गावची संक्रांत करा लागते. नाही तुमच्या घरी तसं येऊ मधात मग राहू एखाद्याला. राहून जाणार एखाद दिवशी काय होते, नाही केली ती एखाद्या वेळेस संक्रांत घरची इच्छी करा ना. नाही बा, यावेळेला जमत नाही. नाही तुम्हीच राहतो ना, तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाही जात ना. ठीक आहे मग जा. बाबा आम्ही काय म्हणते, एकदम तुम्ही घाईच करून राहिले. काही गोष्ट सांगितली नाही, काही नाही. काय पाहुण्याची इकडल्या बोलावलं नाही का आपल्याला? जरा धीरे ठेव ना, बोलाव ना. काही जणांचं कसं असते, एकदम नाही बोलावत. कोणी घरी गेल्यावर फोन करतो म्हणे, त्या पोराला विचारायला लागते म्हणे. आणि त्याच्यानंतर ते डिसिजन घेईन, अधिक माहिती घेईन आपल्या गीताची, आपल्या घरची माहिती घेईन. तेव्हा एकदम नाही बोलत. काही जण बोलावून घेत असते. पहिलेच माहिती काढून आली राहते. त्याला माहिती नाही काढली असेल ना, पहिले माहिती किती काढायला लागत असते, मग बोलावत असते. असं आहे ना ते. ठीक बरोबर आहे, माहिती किती काढन ना ते. एकदम कसं बोला ना बाई, असं नसते, एकदम नाही बोलत असते. लग्नाच्या वेळी धरणं, पहिले 2 पायण्या झाल्या, त्याच्यानंतर मग डबल बोलावलं. असं आहे, सगळी माहिती किती घेत असते ना. अगं आपल्या लग्नाच्या वेळेस तसं झालं. मी पहिले आम्ही सगळी माहिती घेतली, त्याच्यानंतर हो बोलावलं. नीता, एक प्रश्न विचार का तुला, तू गीतावर काही रागुली की गुरली होती काय? बाबा मीच रागवते का? तुम्ही असं म्हणता मी रागवल तरी काहीतरी म्हटलं का तिला? आज कोण होती बाई, जरशी भेल्यासारखी करे, काऊन असं करे बाबा. पहिल्यांदा समजत नाही ना कसं वावरावं, काय करा, पाहुण्यासोबत आल्यावर काय बोलावा समजत नसते ना, म्हणून हे जराशी दांदरली असं. आईले म्हणा लवकर तयारी कर, निघा लागते आपल्याला म्हणा. तर सांग आईले, नाही तर आई अधिक बसन. बाबा राहा ना एखाद्या दिवशी, काय होते राह नाही तर बाई. अधिक आपले गाई आहे, त्याच्यावर दुसऱ्याचं कसं दुसरे लक्ष ठेवाले कसे असते. माणसानं रोजाचे माणसं रोजाच्या माणसाप्रमाणे, आपण घरचे माणसं घरच्याप्रमाणे. ते काय पाणी एखाद्या डाव पाजलं आपण स्वतः असलं म्हणजे कसं 2-4 डाव पाजतो. ढोरायची गैरसोय होते ना. ह्या पाहुण्याचा कार्यक्रम होता म्हणून मी आलो, नाही तर मी येत असतो का, तुला माहित आहे ना. बुवा तुम्ही कधी येत नाही म्हणूनच राहा म्हणून राहिलो आम्ही. बुवा आमच्या ढोराची गैरसोय होते ना, ढोरं नसते तर मग राहिलोच तुम्ही. बाबा आता तुम्हाला काही थांबवण्यात अर्थ नाही, तुम्ही काही राहत नाही. आता तुमच्या मनात एकदा आलं तुम्ही जाताच. आई बाबा तुला लवकर तयारी कर म्हणते. राहत तुला तर माहित आहे बाबाचं एकदा उठलं गाव का बस. आता तरी थांबायला तयार नाही. होईन बाई तुमची बाई कशी आहे. काम झालं का ते 5 मिनिट कुठं गमत नाही. पा कसे म्हणते तयारी त्याच्या मनातून एकदा निघालं गावले जायचं का बस जास्त लागते त्याच्या मागं. बसतेच मग एखाद्या माणसाचं घोड्यावरच काम असते बापा. एक दिवस नाही राहत म्हटलं कोणाच्या घरी. ते त्याच्या घरीच गमतील. जसं त्याला गमतच नाही दुसऱ्याच्या घरी. आमच्या इथचं मला तसंच आहे. कायचं तर मला म्हटलं कुठं राहू नाही दे म्हटलं. त्याच्यासोबत गेलं मी म्हणत तुम्ही काही येऊ नका माझ्यासोबत, मला काही राहू नाही देत तुम्ही. मी एकटीच जातो एकटीच येतो. मग असंच म्हणा लागे शेवटी. मग कायची कथा तशीच आहे वाटतं बाई. माणसं राहूच नाही देत बाई. माहितीच आहे माणसं राहू नाही दे. अरे लवकर आहे गमत नाही अशाच करे विचारे. मी पोराले म्हणत असतो बाबू राहू दे, सुनीले राव वाटत असते पोरीवारीले, आम्हाला राव वाटे पण ते बाप राहू नाही दे बा. मी असेच म्हणू, नेहमीच म्हणू. म्हणूनच तर आमची नीता 8-15 दिवस राहते. तर काहीला राहायला भेटलं असतं. तुम्ही आहे आणि कोमल आहे म्हणून राहायला भेटते. ते तिलाच नाही, आम्ही कोमललाही 8-15 दिवस ठेवतो. कसं आहे कोणत्या मुलीला बा आता एवढ्या दिवस आईच्या घरी राहिली 8-15 दिवस रावणी वाटत असते का तुम्ही सांगा बरं. आपल्यासारखी त्याची गोष्ट ना बाई. तुमच्यासारख्या समजूतदार बाया खूप कमी मिळते. पण गीता बाबा म्हणते तयारी कर म्हणते. गीता ताई राहिलं तर काय होते, राहू दे ना तिला. तर राहाच म्हणते पण तिला तर करमलं पाहिजे इथं. गीता इकडे काय म्हणता तुम्ही? गीता तूही चालली राही ना 2-4 दिवस. आई बाबाला जाऊ दे मग तू जातो नंतर. मला नुसतं आग्रह करतात. माझं तिकडे माझं मॅटर मला क्लिअर करावं लागते. यांना काय नाही आई, मी आता एखाद्या डाव आली म्हणजे लागत तर 8 दिवस राहीन, पण आता नाही राहणं आई. मला जावं लागते. मला आता करमून नाही राहिलं यावं. आता आम्ही एवढ्या जणी तुला आमच्या घरी करमून नाही राहिलं तरी नको गीता. मलाही करमते तुझ्या यानं. मस्त गुलगुल गोष्टी करायला भेटते ना. इले चांगलं म्हणते ना. बाय राय करते तिले. नाही कोमलताई आली एखाद्या डाव म्हणजे मग राहीन मी तुमच्यासाठी राहीन. किचन साफ केली का ग? नाही हो गीता ताई, आतापर्यंत मला कामच पुरले. आणि आता म्हटलं आई गावले गेले जाईन तर मी बोलते म्हटलं गावले जायचा आवाज येऊन राहिला म्हणून मी आली. आणि म्हटलं बोलून घ्या आईसोबत, नंतर होते बा कामं म्हटलं बी आहे. अशी सांगून राहिली. पण तिला असं वाटते का मी एकटीच कोण करू बा. हे राहीन बाईच्या बहिणीचा कार्यक्रम आहे आणि हे करत बसून सप्पा असं होय तिचं म्हणणं. डायरेक्ट तर काही बोलून ना मोठी मतलबी जाऊ बाई वाली. नुसतं मलाच काम सांगते, स्वतः काही करत नाही. नुसतं इकडल्या तिकडे घेऊन राहते. पण मी नीताताईची किती वरखाल करते तरी माझ्यासोबत कधीच चांगलं बोलत नाही. कोणाच्या देखतं मला उतरू बोलते. मला माझ्या मनाला किती दुःख वाटत असत.
हां कधी ह्या माझं मनाचं दुःख जाणून घेतात का? किती फक्त गोड गोड कधीपर्यंत बोलते, जोपर्यंत काम असते. मग आणि पोहे गिहे सगळं व्यवस्थित करायचं होतं, ते बरोबर म्हटलं मला माझ्यासोबत चांगल्या चांगल्या बोलल्या. आता अधिक त्यांचं सुरू झालं. वेळा मनात नाही येत, पण एखाद्या वेळेत तर येतच ना. त्यांची आई किती चांगली आहे, त्यांची बहीण किती चांगली, त्यांच्या बहीणसोबतही चांगलं बोलते, त्यांच्या पोटातच येते. किती मन मला त्या दिवशी अशा बोलल्या, माझ्या मनाला किती लागलं असं. म्हणतात याचं तुम्ही कधी तुम्ही आल्या म्हणजे मस्त मी भजनं गिजनं ठेवण. तुम्ही किती मस्त भजन म्हणता, मला माहित नव्हतं एवढे चांगले भजनं म्हणता म्हणून. येईन ना मग ठेव जा भजन गिजन. कोमलबाई तुझ्या आईली बोलावून घ्यायचं ना. कसं आमचंही कधी ना कधी मग त्या निमित्तानं बोलणं होते, राहणं होते. मी माझ्या आईला किती वेळा बोलावते, येत नाही त्या ना. सांगजो त्या आल्या म्हणा, त्यांनी बोलावलं म्हणा असं म्हणजो मी आल्यावर एखाद्या वेळेस. सांगू त्यांना त्यांनी बोलावत नाही म्हणून. कसं गीत माझ्या घरच्यांना मी कधीच काही सांगत नाही. असं जर कोणाच्या देखता नाही तरी माझ्या आईला गेला बोलल्या तर मला किती वाईट वाटेल. त्यांचं काय बोलायला लागलं का बोलत बसतात त्या. कोणाच्या मनाचा विचार करत नाही, काही नाही. तुम्हीच येजा ना माझ्या आईच्या घरी. आता आमच्या आईच्या घरी कार्यक्रम राहील एखाद्या वेळेस तर तुम्हीच येऊन जाजा ना. आईचं तुमचं मग त्या व्यक्ती बोलणं होते. राहायचं माझ्या आईच्या घरी. लागलं आईचं पुराण. एकदा आईच्या आईकडली गोष्ट सुरू झाली का झालं पुराण सुरू. इले तर मला कधी कधी मारजी साडीच म्हणावं वाटतं बाई. ही पुराण सुरू झालं का आमच्या आईची तसं, माझा दादा असं, माझं असं, माझं तसं झालं सुरू. सगळे ऑडियन्स असं आहे तिचं, तिच्या घरची तशी आहे, माझ्या घरची माझी आई गी लागली तिच्या वईला. एका मागे धावले का धावले. तिच्या आईच्या घरी काय काय आलाय तर फक्त सांगतेस खूप खूप माझं असं मोठेपणा. त्याच्या वेळेस मला बसवलं होतं, किती हलकी साडी दिली, मला तर आवडली नव्हती. मुद्दाम मलाच पोहून दिली. काय तर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी राहते काय एकदा हपून जाते. तीन बाई माणूस बावर मी तयारी करतो, आम्ही निघतो बा. कसं आमच्या गावाला झाले वेळ लागते ना, गोष्टीत बसावंच वाटते. किती वेळ बसा वाटते तयारी आता काही म्हणू शकत नाही आपण.